सामना चालू आहे गुलकंद गणेशांचा पहिला चेंडू चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने घेऊन काढला. एका धावेसाठी चेंडूला तर डिक्लेरेशन झोनमध्ये त्याचाच परिणाम इथे एक धाव भेटते. एका धावेने संघाची धावसंख्या वाटते. धावसंख्या झालेली 1. सामन्यातील पहिल्या षटक चालू आहे टाकतोय तो गणेश उत्कृष्ट फलंदाजी करताना दरम्यान गणेशांचा पुढील चेंडू रायटा मोडत प्रकारची गोलंदाजी फुलटॉस चेंडू कोरणे पंचाच्या डोक्यावरून चेंडूला तर डिक्लेरेशन झोनमध्ये 2 धावांसाठी. तर या दोन धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाल्याची 3. आतापर्यंत सामन्यातील पहिलं षटक चालू आहे टाकतोय तो गणेश. दरम्यान पुढील चेंडू उत्कृष्ट चेंडू एक धाव मात्र रोखू शकत नाही. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. संयमी प्रकारची खेळी. आता मात्र प्रथम स्ट्राईक होते आहे रोहित येण्यासाठी तयार गणेशांच्या गोलंदाजीवरती. दुसरे चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये खेळून काढला. एका धावेसाठी या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाल्याची 5. दरम्यान सनी आपण 3 चेंडू खेळात चेंडू उत्कृष्ट चेंडू लेगची सोडून जाणारा चेंडू एका धावेसाठी खेळून काढला. धावसंख्या झाल्याची 6. चेंडू गणेशांचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला. सन्मानजनक चेंडू इतक्या सन्मानपूर्वक खेळी पाहायला मिळते. सनी आणि रोहित यांची दरम्यान एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्याची 7. जयेंद्र मल्हार यांच्या वतीने सलामीची जोडी मैदानात सनी आणि रोहित. आता मात्र सनी खेळण्यासाठी तयार झाला याच्या गोलंदाजीवरती. चेंडू परंतु लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू कोणत्या या ठिकाणी वाईट घोषित करतायत. त्याचाच परिणाम एक धाव म्हणजे धावसंख्या झाल्याची 15. लल्ला यांचा पुढील चेंडू सनीसाठी. पुन्हा एकदा लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू कोणत्या या ठिकाणी वाईट घोषित करतायत. धावसंख्या झाल्याची 16. खेळण्यासाठी तयार लल्ला यांच्या गोलंदाजीवरती. राईट आर्म राऊंड क्रिकेट प्रकारची गोलंदाजी चेंडू जातोय विराटच्या डोक्यावरून डिक्लेरेशन झोनमध्ये. त्याचाच प्रकार 2 धावा भेटल्या. या 2 धावांची संघाची धावसंख्या झाल्याची 18. बिनबाद 18. संघ या ठिकाणी दुहेरी धावसंख्येत प्रवेश करतो. धावसंख्या झाल्याची 18. सामन्यातील दुसरं षटक चालू आहे टाकतोय तो लल्ला सामोरे सनी. पुन्हा एकदा पंचाने या ठिकाणी चेंडू नो घोषित केला. चेंडू विराटच्या डोक्यावरून खेळला. पुन्हा एकदा 2 धावेसाठी. या 2 धाव रोहित आणि सनी आले. पुन्हा एकदा चेंडू पुन्हा एकदा धावसंख्या झाल्याची 22. सामन्यातील दुसरं षटक चालू आहे टाकतोय तो लल्ला यांचा पुढील चेंडू राईट आर्म आउट विकेट प्रकारची गोलंदाजी करताना सामोरे सनी. चेंडू या ठिकाणी ऑफिसिक सोडून जाणारा चेंडू पंच वाईट घोषित करतात. पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम राहील. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम राहील. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली 23. सामन्यातील दुसरं षटक चालू आहे टाकतोय तो लल्ला. आतापर्यंत त्याने 4 चेंडू टाकले आहेत. मिळवच्या डोक्यावर डिक्लेरेशन झोनमध्ये जाते. धावसंख्या भरण्याची 25. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपला या ठिकाणी. सामन्यातील दुसरं षटक चालू आहे टाकतोय तो लल्ला यांचा पुढील चेंडू सनीसाठी. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाल्या 26. धाव म्हणजे धावसंख्या झाल्याची 27. सामन्यातील दुसरे षटक चालू आहे टाकतोय तो लल्ला. खूपच खराब होती गोलंदाजी करताना लल्ला सामोरे सनी उत्कृष्ट फलंदाजी करताना पाहायला मिळतो. दरम्यान लल्ला यांचा पुढील चेंडू दोन धाव भेटल्या. 2 धावाने संघाची धाव
लाईनचा पुढील चेंडू सनीसाठी पाहूया कशा प्रकारे सुरू वाटते. पुन्हा एकदा इन्फॉर्मेशन झोनमध्ये जाते चेंडू. एका धावेसाठी आहे, एका धावेला संघाची धावसंख्या वाढवते. धावसंख्या झाल्यासाठी या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ठिकाणी खूपच खराब प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते लल्ला यांच्याकडून. लल्ला यांचा पुढील चेंडू सनीसाठी पाहूया कशा प्रकारे खेळून काढते. या ठिकाणी त्यांनी वाईट घोषित केला. त्याचाच परिणाम एक धाव भेटते. एका राहिल्या संघाची धावसंख्या झाल्याची 130 लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड वर्क इन प्रोग्रेस. लल्ला यांचा पुढील चेंडू पूर्ण केले. चेंडूचा ते डिक्लेरेशन झोनमध्ये एकही धावेसाठी संघाची धावसंख्या झाली 35. 2 षटकांच्या संघाच्या वतीला तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन गोल चेंडू एका धाव आणि 4 धावा आणि स्पीड होते. 4 धावा भेटत. 4 धावांची संघाची धावसंख्या सामन्यातील तिसरं षटक चालू आहे. गोलंचा पहिला चेंडू रोहितने उत्कृष्ट प्रकारे खेळून काढला. त्याचा परिणाम बॉन्ड्री भेटते. एक धाव भेटते. एका धावेला संघाची धावसंख्या झाली आहे 37. आतापर्यंत चेंडू झालाय. दुसरा चेंडू उत्कृष्ट चेंडू चांगल्या प्रकारे होते. या ठिकाणी आखाडे 2 धाव पूर्ण करतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांची संघाची धावसंख्या झाली आहे 39. संघाच्या वतीला तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन सनी आणि रोहित चेंडू आणि या ठिकाणी झेल टिकला आहे. पहिला धक्का सुपर चेंडू होता. प्रहार करण्याचा चेंडू सन्मानजनक खेळण्याच्या मला या ठिकाणी आपला विजय रोहित याने रोहितची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आले. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला आहे. रोहित यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आले. गोलुयांना प्रथमतः सामोरे जातील. शुभम संघाच्या वतीनं तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन राईट आर्म राऊंडच्या प्रकारची गोलंदाजी पॅडवरती आदळतो. रनआउटचा धोका या ठिकाणी पाहूया. तर या ठिकाणी फलंदाज बाद. काही गरज नसताना या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम आपले विकेट गमावले. आतापर्यंत जय मल्हार या संघाला 2 शुभम यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज केल्याचे अधिक आहे. आता मात्र प्रथमतः स्ट्रायकरचे आहे. सनी खेळण्यासाठी तयार गोलू यांच्या गोलंदाजी गोलू राईट राऊंड विकेट. चेंडू पुन्हा एकदा लेगसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. गोलू यांचा पुढील चेंडू सनीसाठी बीट करताना पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू कोणत्या ठिकाणी वाढवली त्याचा परिणाम धावसंख्येमध्ये वाढवली. धावसंख्या झाल्याची 41. आतापर्यंत सामन्याचे तिसरं षटक चालू आहे. तापेतो गोलू चेंडू उत्कृष्ट पद्धतीने खेळून काढले. एका धाव पूर्ण केले आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 3 षटकांच्या समाप्तीमध्ये संघाची प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळते. या ठिकाणी अरुण यांचा पुढील चेंडू साठी चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. लांब षटकार झुकेगा नाही झाला. अशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते सनी यांच्याकडून. अरुण यांचा पहिला चेंडू सन्मानजनक बॉर्डरच्या बाहेर सोडवले. दरम्यान चांगला कॉम्बॅक पाहायला मिळते. या ठिकाणी सनी यांना बीट केलंय. उत्कृष्ट गोलंदाजीचा नजरानं बीट करतोय. धावसंख्या झाली आहे 47 धावा. आतापर्यंत सामन्याचे 4थं षटक चालू आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न परंतु विकेटकीपर यांच्याकडून मिसफील्ड होते. त्याचाच परिणाम एक धाव मिळते. चेंडूला तो डिक्लेरेशन धावसंख्या झाल्याचे 49 लॉस ऑफ 3 विकेट. 4 ओव्हर इन प्रोग्रेस. दरम्यान पुढील चेंडू अरुण यांचा सनीसाठी
चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार, हा षटकार. तर सनी यांच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार. खूपच खराब प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी अरुण यांची. धावसंख्या झाली ती 55. निष्पिटचे ओनर कुशल काय विनंती करेन की त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावरती यावं. एकच ओनर कुशल काय यांना विनंती करेन की लवकरात लवकर व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. अरुण याचा पुढील चेंडू चेंडू आणि या ठिकाणी बोलता त्या ठिकाणी पर्यंत तुम्ही कॅच सोडली आणि तुम्हाला सलामीची जोडी लल्ला आणि आखाडे चेंडू सर्वांचे शोध काढलाय. स्पीड होते परंतु एकच झाले. एका डावीने संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या झालेली 1. संघाच्या वतीनं पहिलं वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटक घेऊन नेतू आता मात्र प्रथमतः सामोरे आखाडे खेळण्यासाठी या नेतू यांच्या गोलंदाजीवरती नेतू राईट राऊंड प्रकारची गोलंदाजी करताना चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने हलक्या हाताने आपल्या फलंदाजी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. तो नेतू दरम्यान एकदा एका डावीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाल्या ती 2. सामन्यातील पहिलं षटक चालू आहे. टाकतोय तो नेतू यांचा पुढील चेंडू लल्लासाठी राईटचा मोठा विकेट. चेंडू चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी आखाड्यांना तंबूत पाठवतो. या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आकाशाची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज केला गणेश सोरटे खेळण्यासाठी गोलंदाजी यांचा प्रथमचा समाचार घेतील ते सोरटे खेळण्यासाठी तयार. चेंडू लेगस्टिक सोडून चेंडू करतायत. त्याचा एक धाव भेटते. या एका डावीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 3. सामोरे गणेश चेंडू सन्मानजनक खेळून चेंडू जातोय डिक्लरेशन झोनमध्ये. त्याचा परिणाम इथे एक धाव भेटते. त्या एका डावीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 4. राऊंड विकेट सामोरे गणेश. चेंडू गणेशांना समजला नाही. चेंडू जाते धावसंख्या मात्र तिथल्या तिथे चेंडू आले डिक्लरेशन झोनमध्ये. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाल्या 5. सामन्यातील पहिलं षटक चालू आहे. टाकतोय तो नितू. चेंडू वारंवार या ठिकाणी बीट करतायत ते गणेश सोरटे. उत्कृष्ट फलंदाजीचा नगरात 2 षटकार ठोकले सामोरे तो लल्ला पाहूया कशा प्रकारे खेळून काढते चेंडू. परंतु एसटी सोडून जाणारा चेंडू पंच वाईट घोषित करतात. त्याचा परिणाम धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाल्या ती 6. सामन्यातील दुसरं षटक चालू टाकतोय तो सने. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचांनी नो बॉल घोषित केला. त्याचा परिणाम संघाची धावसंख्या झाली. धावसंख्या होती 7. दरम्यान सनी यांचा पुढील चेंडू लल्लासाठी. पुन्हा एकदा आले की सोडून जाणारा चेंडू पंच या ठिकाणी वाईट घोषित करतायत. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 8. आपण थोडंसं कान म्हणतात येतात. पहिल्या ओव्हरला जे काय ते पहिल्या किती मारले ते पहिले. सनी यांचा पुढील चेंडू लल्लासाठी. पाहूया कशा प्रकारे खेळून काढतोय. चेंडू ते 2 धाव होते. तिथे एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. ते धावसंख्या झाल्याची 9. सनी यांचा पुढील चेंडू सामोरा देण्यासाठी काय सनी यांच्या गोलंदाजीवरती चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी दिसत नाही आहे. एका डावीने संघाची धावसंख्या वाटते. धावसंख्या झाल्या ती 10. सामन्यातील दुसरं षटक चालू आहे. टाकतोय तो सनी. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक. सामोरे तो
आपल्या परंतुमध्ये घेऊन घेण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली की 11. एक गडी वाढ 11. सामन्याचे दुसरे षटक टाकतोय. सनी यांचा पुढील चेंडू गणेशसाठी. चांगल्या प्रकारे खेळून दोन धावात धावून वाढते. धावसंख्या झाली की 13. चार चेंडूचा खेळ संपलाय. बोल घुमना है काय दरम्यान सनी यांचा पुढील चेंडू गणेश मिळवत्या दिशेने धाव मात्र जिंकू शकत नाही. एका संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 14. खूपच खराब गोलंदाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करताना समोर आहे तो लल्ला. ब्लॅक बॉल पाहायला मिळाला. 2 षटकांच्या संघाची धावसंख्येत वाढली. धावसंख्या झाली 14. संघाच्या वतीला तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतो तो अनिकेत. त्यांना प्रथमता सामोरे जाते ते गणेश. अनिकेत त्यांचा पुढील खेळ आता मुंबई आणि उत्कृष्ट झेल जिंकला या ठिकाणी. मल्हार या संघाच्या क्षेत्ररक्षकाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आतापर्यंत मल्हार या ठिकाणी दुसरा गडी मारला गणेशांच्या स्वरूपात. गणेशांची जागा घेण्यासाठी नवीन हिरो 3 चेंडू 9 धाव षटकार ठोकले होते. एका धाव क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या ठिकाणी धावसंख्या झाली 15. चेंडू मुलींसाठी परफेक्ट सारं मिळवण्याच्या हेतून 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 17. संघाच्या वतीला तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक टाकतोय तो अनिकेत. अनिकेत यांचा उत्कृष्ट झेल टिकला या ठिकाणी. मला या संघाच्या क्षेत्ररक्षकाने त्याचा परिणाम इथे गडी बाद होतो. संघाला मारणारा 14 धक्का. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी. लल्ला इथे धावा घेण्यासाठी नवीन पाहायला झाले गोलू आणि अनिकेत यांचा चेंडू किरपाणी होतो या ठिकाणी. गोलू सिर्फ नाम के लिए खड़े रहने का मतलब रहने का. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलंय सनी. चेंडूचा ते निर्धाव धावसंख्या झाल्याची 18. चेंडू आणि मला वाटतं या ठिकाणी देतो मोहित उभी त्यांनी दांडी घेऊन अशा प्रकारची गोलंदाजी. नागराज सनी यांच्या गोलंदाजी होती. चेंडू ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू पंच या ठिकाणी वाईट घोषित करतात. धावसंख्या झालेली 19. चेंडू चांगल्या डोक्यावर चेंडू जाते डी झोन मध्ये. एका धावेसाठी एका धावे संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली 20. कोट्यातील दुसरं संघाच्या शेवटचं षटक टाकतोय आणि 6 धावा. 6 धावांनी संघाची धावसंख्येत वाढते. धावसंख्या झाल्याची 24.
एक रन आहे की चौका आहे? चार